नमस्कार. शीतल्स फूड कॉर्नरमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी. त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. इथे मी 1 वाटी लसूण घेतलेला आहे सोलून, थोडंसं सुका खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, 2.5 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि तेल. ह्या चटणीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये. संपूर्ण चटणी आपल्याला तेलामध्येच वाटून घ्यायची आहे. तेलामध्ये वाटली की चवही सुंदर लागते आणि खराबही होत नाही. पाण्याने चटणी खराब होते. चला तर मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, खोबरे, लाल तिखट, मीठ टाकून घेऊया. आधी एकदा हे चांगलं ओबडधोबड असं किंवा बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार तेल ॲड करायचं आहे. तेलाने चटणीला रंगही छान येतो, चविष्टही छान लागते. पाण्याने काय होतं ना, ती 1-2-3 दिवसानंतर खराब व्हायला सुरुवात होते. पाहू शकताय मी एकदा चटणी इथे वाटलेली आहे. आता आपण त्यामध्ये तेल ॲड करणार आहोत. एकदा तेल ॲड करून त्यामध्ये आपण परत एकदा वाटून घेणार आहोत. पाहू शकता आपली चटणी वाटून तयार झालेली आहे. चवीलाही सुंदर भन्नाट अशी ही चटणी लागते. चला तर मग मी बाउलमध्ये काढून घेते. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता जाता चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.